नर्मदे हर. आता धुकं सगळं गेल्यानंतर साधारण 10:30ला निघाले मी. आता इथं मैया किनारी आहे. थोडंसंच पुढे आली आहे, अर्धा 1 किलोमीटर जेमतेम असेल. पण इथे इतकं छान वाटतं, इतकी शांतता आहे प्रचंड. अशी सगळी मस्त शेती आहे मैया किनारी. आणि मैयाच्या अगदी बाजूबाजूने अशी वाट आहे. इथे मैयाचा थोडासा असा छान गाज ऐकू येते. फार सुंदर वाटते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अजून थोडीशी पुढे आली आहे. पायाखाली ही अशी सगळी चिखलाची वाट आहे. सध्या इथं पाऊस खूप पडतोय, त्याच्यामुळे हा पूर्ण चिखल आहे. अर्थात ही मळलेली वाट असल्यामुळे वाट सापडायला काही प्रश्न येत नाही. पण ही अगदी तटानी वाट आहे. म्हणजे इथं तरी थोडीशी झाडं आहेत. मगाशी तर अगदी असं होतं की वाट आणि अगदी खाली लगेच मैया. हे बघा इथे असं थोडीशी भीती वाटते एकटी असल्यामुळे. पण ठीक आहे, माई आहे सोबत. हा इतका प्रचंड विश्वास आणि इतकं आता ठाम खात्री झालेली आहे की आता खरंच काही भीती वाटत नाही आहे. सो अशी सगळी पुढे अशी पूर्ण मैया किनाऱ्यानी वाट आहे. बघूया आता आज कुठपर्यंत पोचतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आता काहीतरी 3-4 किलोमीटर चालून झालं आहे. खालनं चालत होते. वाट अगदी अरुंद होती, कठीण पण झाली होती. चिखल 2-3 दिवस पाऊस पडल्यामुळे बराच चिखल आहे. पाय सटकत आहेत. पण हळूहळू लहान मुलासारखं बेबी स्टेप्स घेत चालते. सो चालत असताना खालून एक मैयातून एक होडी जात होती. 2 मुलं होती त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की अभी ऊपर चढ़ जाओ, आगे से ऊपर चढ़ जाओ, आश्रम है. तर वरती चढायला येत होते, पण मला वाटच सापडे ना. एके ठिकाणी चढायचा प्रयत्न केला, पाय घसरायला लागले तिथनं. शेवटी थोडीशी अजून पुढे आले आणि मग मैयाचं नाव घेऊन चढले. आता वरती टेकडीवर तशी बसली आहे. इथं पलीकडच्या काठाला, उत्तर तटाला काही मुलं वगैरे आहेत, आंघोळ करतात, मजा करतात. इथं अजून मुलं दिसत आहेत. होड्या वगैरे बांधलेल्या आहेत. मस्त. सकाळी बालभोग करून निघाले होते, त्याच्यामुळे भूक तर काही लागलेली नाही अजून. बघूया आता कुठला आश्रम मिळतोय कधी. मस्त मैया अशी लांबपर्यंत वाहताना दिसते. झकास. नर्मदे हर. नर्मदे हर. फारच सुंदर दृश्य दिसतंय. फारच छान, झकास. मस्त वाटते मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 6:45 व्हायला आलेत. अजूनही पूर्ण धुक्याची चादर आहे. काही कळत नाही आहे. मैयासुद्धा दिसत नाही आहे, इतकं दाट धुकं आहे. फारच सुंदर. आश्रम खरंच खूप छान आहे, मोठा आहे. 100-1 लोकांची सोय होऊ शकेल इतका सुरेख आश्रम आहे. स्वच्छता छानच आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इथे पुढे 2 ब्रिज आहेत. आवाज येतोय वाहनांचा, पण काहीही दिसत नाही आहे. इतकं दाट धुकं आहे. मध्ये जेव्हा मैयाला पूर आला होता यावर्षी, तेव्हा इथे हे खाली जे दिसतंय शंकरजी, याच्याही वर पाणी आलं होतं. इतकं मैयाचं पाणी वाढलं होतं. सो इमॅजिन करता येईल यावेळेला काय झालं होतं इथे किनाऱ्याला. अजूनही बराच चिखल आहे. पाऊस पडतोच आहे. रोज सकाळी धुकं आणि दव, त्यामुळे हे सबंध असं सगळं ओलं असतं. किती वाजता निघायचं अजून काहीही कळत नाही आहे. आवरून तर सर्व झालेलं आहे. बघूया आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर किनाऱ्याने चालते. बहुतेक बर्मान जवळ आलेलं आहे. बघूया आता पुढे विचारेन आणि त्याप्रमाणे एक हॉल्ट घेईन. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता बर्मान घाटला आहे. खाली काहीतरी काय दुकानं वगैरे दिसत आहेत. लोकांची बरीच गर्दी झालेली दिसते. याच्या अलीकडे एक सूरजकुंड म्हणून जागा लागली. तिथे दर रविवारी अक्षरशः लाखो लोक येतात दर्शनासाठी. आणि 5 पांडवांची 5 कुंड आहेत. मला काही ते दिसलं नाही. एकच कुंडासारखं काहीतरी, म्हणजे कुंड म्हणतात त्याला, ते मैयाचाच भाग वाटत होता. पण काही वेगळं काही फार मला दिसलं नाही त्याच्यामध्ये. हा पलीकडचा घाट आहे, उत्तर तट बर्मान घाट. इथं हा ब्रिज आहे इथे मध्ये. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.